पैसे मिळवण्यासाठी असे उद्योग करतात। पण मग सरळ सरळ मागायचे ना पैसे। तेवढंच नसतं मॅडम, त्या लोकांना प्रसिद्धी हवी असते, मग अशा बड्या लोकांना टार्गेट केलं की त्यांना ते आपोआप मिळते। अहो पण त्यासाठी कंपनीचं नुकसान कशाला? हो ना, कंपनीचं नुकसान का? मॅडम कंपनी मोठी म्हटल्यावरती नुकसानही मोठंच होणार आणि बातमीही मोठी नाही का? अहो पण त्यांचीच बदनामी होईल ना यातून। याचा विचार ते नाही करत, त्यांच्यासाठी प्रसिद्धी प्रसिद्धीच असते, चांगला वाईट याचा विचार ते नाही करत। पण मग हे आता कसं थांबणार? काही नाही, सेटलमेंट करायला लावतील, बारीक सारीक बदल करायला लावतील, मग सगळं संपेल। मॅडम कसं झालंय, एक तर हे प्रकरण वरपर्यंत पोहोचलंय आणि इतर काही गोष्टी हातावर जाण्याची शक्यता आहे। जाळपोळ वगैरे सुरू झाली, त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालणं आता आम्हाला गरजेचं झालंय। पण यामध्ये कोणाला धोका नाहीये ना? नाही नाही मॅडम, तसं काही होणार नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका। गोखले साहेब, 2-3 दिवसापूर्वी तुम्हाला जर हे माहित होतं तर तुम्ही आधीच पोलीस स्टेशनला यायला होतं, किंवा किमान घरातल्या कोणाला तरी पोलीस स्टेशनला पाठवायला हवं होतं। तुम्ही फुकट वेळ वाया घालवला। कसं आहे साहेब, तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे खूप लाईटली बघता आणि मग असं हे प्रकरण हाताबाहेर जातं। साहेब, अरे तुझ्या भाऊजींच्या जीवाच्या बदल्यात आपण फक्त कंपनी मागतोय, चुकीचा सौदा आहे का सांग? बाबांच्या पायाच्या ऑपरेशन करता तू पैसे घेतलेस ना? साहेब ते सगळे पैसे मी उद्याच्या उद्या परत करतो तुम्हाला। कसे? मी काही करेन पण तुमचे पैसे तुम्हाला परत करेन उद्याच्या उद्या। अरे तू स्वतःला विकलंस ना तरी एवढे पैसे उभे करू शकणार नाहीस तू, आणि तुला आपली पोरं तर माहितीये, काही झालं तरी ते पैसे तर वसूल करणार। एक तर ते पैसे तरी आणतील किंवा तुझ्या बाबांचे पाय तरी आणतील। पायाच्या ऑपरेशनचा पैसा आहे ना तू, मग पैसे तरी दे, नाही तर पाय काय करशील? वडिलांचे पाय की ताई? त्यामुळे चौकशीसाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला यावंच लागेल। पण त्याची गरज काय? कसं आहे मॅडम, त्यांनी तुमच्या आधी तुमच्या विरोधात कंप्लेंट केली म्हणून तुम्हाला चौकशीसाठी यावं लागेल। पण म्हणून त्यांची बाजू न्याय्य होऊ शकत नाही इन्स्पेक्टर। मॅडम पण तसा रूलच आहे। गोखले साहेब, तुम्ही एक काम करा, पोलीस स्टेशनला या आणि समोरासमोर बसून काय ते मिटवून टाका। एक मिनिट, मिटवून टाका म्हणजे? म्हणजे नावात काय तो बदल करा, माफीनाम्यावर सही करा आणि सामंजस्याने हे प्रकरण मिटवून टाका। कसं मॅडम, या लहानसहान गोष्टी उगाच वाढवण्यात काहीच अर्थ नाही, शेवटी नुकसान आपलंच आहे ना। इन्स्पेक्टर साहेब, मी विचार करतो। नाही, विघ्नेश्वर बेकर्स असं नाव देऊन आम्ही काही चूक केली असं मला नाही वाटत, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही। मॅडम मग हे प्रकरण मिटणार कसं? ज्याची सुरुवात आम्ही केलेली नाही ते मिटवणं आमच्या हातात नाही इन्स्पेक्टर। कसं आहे मॅडम की कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या ना त्या आमच्या दगडाखाली येतात, आणि तुमच्या भावना चुकीच्या दुखावल्या असंही आम्हाला म्हणता येत नाही, आणि प्रकरण आम्हाला हाताबाहेर जाऊ द्यायचं नसतं।
पण आम्ही नाव ठेवताना देवावरच्या श्रद्धेतूनच ठेवलंय. यात कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता आमचा. आणि तरीही त्या दुखावल्या जात असतील तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. अशा बेसलेस गोष्टींच्या बाबतीत नमतं घेणं चूक आहे असं मला वाटतं. अशानं त्या लोकांना प्रोत्साहन मिळतं आणि ते माझ्या तत्वात बसत नाही.